हा मी कसली इडी असं म्हणला मम्मी दिदी आली मी म्हटली मम्मी मी नाही आली. एवढं मोठं सगळं एकदाच आणतात नाही म्हणजे काहीच नाही आणलं म्हणजे किती पण असतंय की प्रमाण आणायचं पण. सर्वांना गुड मॉर्निंग. तर बघा म्हणलं सकाळच्या पारी थोडा वेळा घ्यावा. लय दिवसात ना किचनमधनं वेळा घ्यायला लागले नाहीतर सारखं ते काम झाल्यावरच घेत होती बघा. तर मुलं पण गेल्या शाळेत घेतलं काय औषध होय नुसतंच हो पाणी नाही प्यायचं त्याच्यावरती होय होय कोरं प्यायला लावलंय पाणी नाही घ्यायचं त्याच्यावरती. तुम्ही तसंच घेताय पाणी थोडं प्यायचं मी पिली सकाळी रात्री पण पिले तुम्हीच प्या 3 टाइम आणि ते 2 टाइम प्यायला लावलंय. तर मुलं गेल्या शाळेत राधू आणि राधूचा मंथनचा रिझल्ट पण लागलाय बघा. तुम्हाला सांगते राधू आल्यानंतर तिला पण सांगितलं झोपेत उठला आणि आता मी लागले इथं नाश्ता करायला. ह्यांना जायचंय बाहेर जरा लवकरच जायचंय. ह्यांना काय सकाळच्या परी आजकाल काय थोडीशी भाकरच खाऊ वाटत नाही कधी कधी. नाश्त्याला मी लागले आता उपीट करायला. गरा घेतला इथं चाळून आधीच चाळून ठेवला होता आणि टोमॅटो घेतलाय कढीपत्ता कोथिंबीर जिरी कांदा आणि मिरची आणि शेंगदाणे घेतलेत बघा. हळद तर डब्यामध्ये मोहरीच संपली मोहरी पाहिजे होते फोडणीला. तर कढई पण तापली पहिल्यांदा मी घेणार आहे गरा भाजून. तर चला कधीतरी आठवड्यात एकदा दोनदा मी उपीट करत असते बघा गऱ्याचं तिखट असेल कोणतं उपमा पण म्हणतात काय माहिती नाही पण म्हणतात बघा. तर म्हणलं तुम्हाला पण दाखव. बाहेर तर खेळते दुर्गा बाहेर खेळते दुर्गा आणि मुलं येतात शाळेतनं. तर भरपूर दिवसातनं किचनमध्ये असा व्हिडिओ घ्यायला लागले. आणि हा मी वाटाण्याची भाजी पण केली बघा ती पण तुम्हाला दाखवते वेगळ्या पद्धतीने. तेच सामान फक्त पेस्ट करून टाकली आहे आपलं मनानेच केली पण भाजी एकदम छान झाली बघा. तिथं गरा टाकलाय भाजायला आणि एक आकडा बघा म्हणजे पळी तेल पण टाकून घेतलंय भाजायला. तर माझ्याकडनं लसूण घ्यायचा राहिला होता. दुर्गा मला लसूण सोलून देते. मला 2 कोड्या द्या त्यातल्या सोलून 2 पाकळ्या सोल दे सोलून चल. लसूण पण टाकायचा आहे मला उपीटमध्ये बघा. तर मस्त असं मी लालसर असा गरा भाजून घेणार आहे पहिल्यांदा मग सामान तळून घेणार. पहिल्यांदा घेतला बघा इकडं गरा भाजून असा लय लाल पण भाजलं नाही. गेल्या बारीनं लय लाल भाजला होता पण चांगला लागतो लाल भाजला पण आज जरा थोडा कमीच भाजला. आणि इकडं सगळं दाखवलेलं सामान तळून घेतलं. थोडी कोथिंबीर पण टाकली थोडी मोहरीची जरा कमी होती पाहिजे होती बघा आणि थोडं तूप पण टाकलं ते सुटसुटी थोडं बघा उपीट आणि तेलाने पण होतं तसं. तर चला घेते आता उपीट करून. तर दुर्गा तर सगळ्या भरण्यास तिकडं निघून करते या ठेवते झाकणं घेते भरण्या नेते घासलेला. मी काय सामान त्याच्यामध्ये भरलं नाही चांगल्या वाळ्या ठेवायला होत्या म्हणून. आणि रात्री पण आम्ही जरा बाहेर गेलतो राधूला घेऊन. सगळं सामान तळून घेतलं आणि आता लय पाणी बघा आणि चवीनुसार मीठ पण टाकणार वरनं मी आणि कोथिंबीर तळून टाकली होती वरनं पण टाकले. दुर्गा इथं खेळते. तूप टाकलं होतं म्हणून सुटसुटीत झालंय बघा उपीट. पहिल्यांदाच तूप वापरलं मी उपीट करताना नाही तर तेल टाकते आणि आधी भाजायला घरात तेल टाकलं होतं आणि आता झाकून ठेवणार आहे. झाकायच्या आधी चांगलं सुटसुटीत व्हायला लागले झाकलं अजून होईल बघा. आता मी करणार आहे वाटाण्याची भाजी. भिजवलेला वाटाणा असतो ते विकत आणलं होतं बघा. कांदा टाकलाय भाजाय खोबरं टाकले आणि लसूण पण घेतलाय त्या कांद्यामध्ये तळून. आणि आता इथं लसूण निम्मा इथं ठेवलाय बिना भाजायचा आणि टोमॅटो पण घेतले कोथिंबीर घेतली जिरी राहिली घ्यायची माझ्याकडून. आणि विडा घेतलेलं आधी तो विडा आलाच नाही हातवाला असल्यामुळे वाटाणा इथं थोडा वापरून घेतलाय गरम पाण्यात उकळी फुटून दिली पाण्याला आधी थोडासा 2-3 मिनटं शिजवून घेतला. कुकरला शिट्ट्या करायच्या होत्या पण काय नाही करणं झालं आणि सगळा मसाला इथं परतून घेतलाय. तेलामध्ये पहिल्यांदा मोहरी टाकली घरगुती काळा मसाला टाकला आणि पेस्ट टाकलेली सामान पण तुम्हाला दाखवलं तेवढं तळून घेतलं. आणि आता इथं मस्त असं मसाला परतून घेतला आता परत नंतर वाटाणा टाकून घेतला आणि आता भाजी उकळते पाणी ओतून घेतलं जेवढं पाहिजे तेवढं. शेंगदाण्याचा कूट काय टाकायची गरजच नाही कारण हीच भाजी बघा घट्ट झाली आणि शेंगदाण्याचं कूट टाकलं तर जास्तच घट्ट होईल. मी थोडीच भाजी केली त्याच्यामुळं कुटाची काहीच गरज नाही. मीठ टाकलं चवीनुसार वरण शेंगदाण्याचं भाजून घेतलं होतं आणि आपली भाजी तयार आहे. बिना कुटाची भाजी बघा किती छान अशी झाली. सुगंध तर लय भारी ती पहिल्यांदाच अशी केली. वाटाण्याची भाजी केलेली हा व्हिडिओ बघा रात्रीचा होता म्हणलं आपलं सकाळनं काय व्हिडिओ बनवायला जमत नाही एखादी भाजी केलेलं म्हणून बनवून ठेवा म्हणलं आजपासून रात्रीची एखादा व्हिडिओ नीट म्हणलं होतं ना कर म्हणून का तसा करतोय राहू दे मी फोडते. तर आता बघा माझा स्वयंपाक झाला आणि मी मगाशी केलंय वांग्याची भाजी केली वांग्याची
आणि सगळं भांडे हे घासून झाल्यात माझे. आता 12 वाजल्यात, भरपूर टायमिंग झालाय. जरा उठत बसतच काम चाललंय जरा सकाळपासून. का असं एका दिवशी होतं काय माहिती, अंगात असं आळस भरल्यासारखं. आणि सगळं झालं आवरून बाकीचं तर अरे थंड सोडते बाबा, तुला नाही जमत, तुला खायापुरतं घे प्लेटीमध्ये. आणि भरण्या घासल्या होत्या, म्हणलं आता सगळं स्वच्छ करून घेतलंय. तर सामान भरून घ्यावा, थोडं सामान आहे, सामान काही लय नाही, तसा पण घरातला किराणा संपत आलाय. आणि मी आता ह्यांना आजकाल काय सगळं एकदाच आणून देत नाही, जसं लागत तसं माझं मी जाऊन आणत असते. काल ह्यांनी आणलंय मुलांना खायला, दुर्गाला लागतं सारखं वरचं खायला, नुसतं भाजी भाकरी ह्याचं काय भागत नाही हो दुर्गा, त्याला सारखं काय ना काय वेगळं लागतंय बघा खायला. तर हिच्या नादाने ओम पण खाता असतोय. काय काय म्हणली परत मग, काय म्हणली दुर्गा तू? हाय काय म्हणली, कोणाचं खावं हे? तुझ्या नाही, ते दादाच्या हाय. कोणी आणलं या आ? तुझ्या पप्पा हाय तोय, आणि तुझ्या पप्पाने आणलंय. लाज ती काय इकडे करून बोल की, तोंड इकडे करून. तर इथं शेवा आणली बघा, आणि ह्याच्यामध्ये पापडी या, आणि अजून काय रे, काजू बदाम आणि खजूर पण आहे. गुडीशेव कुठं नेली हिच्या हातात या, चला भरू दे. लय अवघड आहे, असलं खायला लागतं या. राधू काय खात नाही, कधीतरी एखादा घास खाते, ते पण जे मैद्याचं नसेल त्याने. आ आली का राधा? हा मी कसली इडी असं म्हणलं मम्मी दीदी आली, मी म्हणली मम्मी मी नाही आली. ए काय म्हणलं मॅडम, काय नाही. काय विचारलं का मॅडमने काय मंथनच्या ह्याचं? काय नाही नाही विचारलं. मग मला तुला- 300 पैकी 300 पडले. तुला मार्क दाखवू का तुझे? तुला सकाळी दाखवायला टाइमच भेटला नाही. सांगितले तुला दाखवली नाही ना मार्क, उशीर झालता. थांब दाखवते. सामान सगळं भरून ठेवत होते डब्याने, तोपर्यंत ह्यांनी आलं बघा. ह्यांनी खायला आणले खरबूज, पेरू, केळी, कलिंगड आणि द्राक्ष धुवून घ्यायची, मला ठेवायची धुवून बघा. एवढं मोठं खायला आणले. काल पण दुसरं आणले. फळं लागतात तर राधूला ओमला ह्यांना. राधू काय लिवरचं खात नाही बघा. आणि इकडं सगळं सामान भरून ठेवलंय मी, एका एका भरणीने खायलाही. आणि बाकीचं शेंगदाणे, साखर, कुठं ह्यांना सुकटची भाजी आवडते, सुकट हे भरून ठेवलंय. मस्त भरणं हे घासून घेतलं होत्या आधी, तुम्हाला तर माहितीच आहे. आता पाण्याच्या बॉटल तर मुलांच्या ठेवल्या, तर ते पाणी ओतून द्यायचं आहे. अजून सगळं सामान ठेवलंय नीटनाटकं. भांडी घासलेली पण लावून घेतली बघा. इथं पण छोट्या भरण्या, ह्या पण भरण्या मी काल घासल्या होत्या सगळ्या मोकळ्या करून. चला आता ह्यांना वाढायचं जेवायला. एवढं मोठं सगळं एकदाच आणतात, कसं मुलं ते भाजी भाकरी खायची नाही म्हणजे काहीच नाही आणलं म्हणजे किती पण असतं एक प्रमाण आणायचं, पण एक एक वस्तू आणायची असते तर सगळं एकदाच घेऊन येतात. आणि इथं पण जे सामान लागतं ते इथं ठेवलंय बघा. तिकडं काय जागा पुरत नाही एका कडाप्यावर, इथं ठेवलंय सगळं भरून. हा पण डबा घासून घेतला मी काल. काय झालं, अंदाक दिसायला लागलं बाबा. आता आम्हाला धुवायच्यात कपडे, तर लय वेळ झालं ह्या पसाराच्याच नादी लागली होती. कपडे राहिले धुवायचे, 1 वाजून गेल्यात आणि मला अजून कपडे धुवायच्यात बघा. तर सकाळी नाश्ता केला होता, खूप दिवसातनं नाश्ता केला होता. मी कधी नाश्ता करत नाही, डायरेक्ट जेवण करते. 10:30 नाही तर 11 वाजता बघा. तर आता ह्यांना पण जेवाय वाढायचं, जेवण करते आणि मग कपडे धुवून घेते.